हरि ओम. अष्टावक्र मुनी म्हणतात, वासनाशून्य पुरुष सिंहाला पाहून विषयरूपी हत्ती पळून जातो किंवा निष्प्रभ होऊन त्याची सेवा करू लागतो. अध्यात्म साध्य करण्यासाठी संसारातील विषयवासना यांना घाबरून कधीही गुहेत किंवा मठात पळून जाऊ नका. असे प्रयत्न कधीही यशस्वी होत नाहीत. शरीराने जरी आपण तिथे गेलो तरी मनामधले हे विषय, सांसारिक विषय हे तिथे चालूच असतात आणि त्यामुळे असे प्रयत्न संसारापासून पळून जाऊन असे प्रयत्न कधीही यशस्वी होत नाहीत. त्यापेक्षा अष्टावक्र मुनी म्हणतात की विषयांना न घाबरता त्यांच्यासमोर ठाम निश्चयाने उभे राहा. प्राप्त परिस्थिती समाधानाने उपभोगून संपवा. संचित जे आहे हे उपभोगूनच संपवावे लागते. तात्पुरता जरी पळ काढला तरी ते तसेच राहते आणि आज न उद्या परत नवीन मार्गाने ते वर येते. म्हणून जशी परिस्थिती आहे त्यात समाधानाने ते संचित उपभोगून संपवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि याच्यासाठी आत्मज्ञानी व्हा, सत्संग करा, म्हणजे ज्ञानाग्नीने विषयरूपी रान आपोआप भस्म होईल किंवा मग तेच विषय तुमच्या सेवेला झुंबतील. अगोदर जे मन तुम्हाला अडथळा देत होता अध्यात्मात, तेच मन आता तुम्हाला साथ द्यायला लागेल आध्यात्मिक विषयांमध्ये. म्हणून विषयांना कधीही न घाबरता त्यांच्यासमोर ठाम निश्चयाने उभे राहा. संसारापासून पळून जाऊन तसा उपयोग होत नाही. संसारी असावे असोनी नसावे, माऊली म्हणतात तसं. याच्यासाठी अंधार घालवण्यासाठी तिथे ज्ञान आणून ठेवावे, ज्ञानाचा उजेड, आत्मज्ञानी व्हावे. मग हे विषयरूपी रान आपोआप भस्म होईल आणि मग तेच विषय आपल्या सेवेला